वेलकम बॅक मंडळी. तर 7 एप्रिलला होता माझ्या भावाचा बड्डे आणि बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही थोडासा प्लॅन केलेला बड्डेचा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर चिकू. केक वगैरे कापून आम्ही आलो आहोत जेवायला. माझ्या भावांना जे काही आवडतं म्हणजे स्पेशली ज्याचा बड्डे होता त्याच्या आवडीचं जेवण वगैरे सगळं ऑर्डर केलं. आम्ही खाल्लं वगैरे मस्तपैकी. काही गोड पण खाल्लेलं आम्ही. ॲक्च्युली मी जे काही करते ना ते मी खरं तर व्लॉग्समध्ये शूट करायला विसरून जाते कधी कधी, त्यामुळे काही गोष्टी मी शूटही केल्या नाही त्या व्लॉगमधल्या. आणि दुसऱ्या दिवशी मी आले शूट करायला बाबासाहेब म्युझियममध्ये. माझा जयंतीचा व्हिडिओ होता आणि मी निघाले होते घरी जायला नांदेडला आणि मी पोहोचलेही घरी आणि मधला जो पॅच होता तो मी शूट करायचं विसरले. ॲक्च्युली मी घरी खूप दिवसाने आलेली, त्याच्यामुळे मम्मीने माझ्यासाठी मस्तपैकी माझं फेवरेट जेवण बनवलेलं आणि मस्तपैकी मी कढीपत्त्याचे नशे केले आणि मम्मीने गरमागरम मला हे अप्पे वाढले. त्याने एवढे भारी झालेले ना हे अप्पे. आणि मम्मीच्या हातचे अप्पे म्हटल्यावर यार मी एक्स्ट्रा जेवले, म्हणजे मला जात नव्हतं पण खाल्लं मी जबरदस्ती, एवढे भारी झालेले. कदाचित माणसांप्रमाणेच या चिमण्यांनाही बाहेरची गरमी सहन होत नसावी, त्यामुळे यांनी घरातच घरटं बांधून घेतलं आणि आम्ही निघालो नेक्स्ट डे मॉर्निंग वॉकला, मम्मी आणि मी. हे बघा हे काय आहे, म्हणजे मला पटतच नाही हा शो ऑफ. बाबासाहेबांचाच बड्डे आहे ना, मग तुम्हाला आजूबाजूचा गर्दा का त्याच्यावरती टाकायचा आहे. हे पोस्टर बघा किती छान दिसतंय, फक्त बाबासाहेब, म्हणजे आजूबाजूचा गर्दा नको, काय नको, मस्त वाटतंय. हे पोस्टर बघून मला मज्जा आली. मस्तपैकी आम्ही मॉर्निंग वॉक करून घेतलं आणि घरी आम्हाला जायचं होतं लवकर, कारण जयंतीसाठी आम्हाला सगळ्या घराची साफसफाई करायची होती. आणि त्या साफसफाईमध्ये मला काय दिसलं, माझे लहानपणीचे हे टेनिस आणि बॅडमिंटन रॅकेट. एकदम नॉस्टॅल्जिया झाला यार. सर्व घर एकदम सुंदर पद्धतीने साफसफाई करून झाल्याच्या नंतर मी ही लाईटिंग लावून घेतली फटाफट आणि घराला केलं एकदम जयंती रेडी. मस्तपैकी जयंती वाईब्स होत्या. मस्तपैकी मम्मीने फराळ गोडधोड सगळं बनवलं होतं. फॅमिली गेट टुगेदर होणार होतं आणि ते सगळं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला मिळणारच आहे. पुढचा पार्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.